काय सांगाल? पालखीच्या स्वागतासाठी तुम्ही थांबलेला आहात. खरं तर ही पारंपरिक संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा उत्सव जर कोणता भरत असेल तर तो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा सोहळा आहे. आमच्या सुद्धा लोहगावमध्ये संत तुकाराम महाराजांची प्रासादिक दिंडी आहे. रथाच्या मागे 20 नंबरची दिंडी आहे. संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोहगाव आहे. महाराजांचं जन्मगाव जरी देव असलं तरी महाराजांचं संपूर्ण जीवन लोहगावमध्ये गेलं. आमच्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचं मोठं मंदिर आहे. संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर आहे. महाराजांच्या त्यावेळच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांची आणि महाराजांची भेट त्या ठिकाणी झाली. शिळा मंदिर खूप प्रसिद्ध आहे. म्हणून आमच्या गावातल्या दिंडीला या तीर्थक्षेत्रामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. आमच्या दिंडीमध्ये खूप शेकडो भाविक या दिंडीमध्ये सामील होतात, त्याचा आनंद घेतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळे आमचे लोहगावचे ग्रामस्थ या दिंडीमध्ये या ठिकाणी सामील झालेलो आहोत.